नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी करते घावणे आणि हे घावणे बघा जे मी केलेले आहेत ते रेशन तांदळाचे केलेत आणि निर्लेप तव्यावरती केलेले आहेत। बिडाचा तव्याचा अजिबात वापर झालेला नाही, तरीसुद्धा हे घावणे बघा किती छान मऊसूत झालेले आहेत आणि पहिल्या प्रयत्नात जरी तुम्ही करायला घ्याल तरी ते छान असे होतील आणि मस्त मऊ होतील। यासोबत जी चटणीसुद्धा केलेली आहे ती अतिशय छान चवीची आहे आणि सोप्या 3 टिप्स तुम्ही या वापरून घावणे बनवायला घ्या, खूप छान होतील तुमचेसुद्धा। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। हे पहा, इथे मी आदल्या दिवशी आहे ना हे तांदूळ भिजायला घातले होते। आता तुम्हाला तांदूळ सांगते मी किती घातलेले। हे रेशन तांदळाचे 2 वाटी मी तांदूळ घातलेले आहे। ही वाटी तुम्हाला नंतर मी दाखवते कोणती वाटीचं मी माप घेतलेलं आहे, कारण तुम्हाला अंदाज येईल। जर तुमच्या घरी माणसं जास्त असतील तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता। आता हे तांदूळ मी आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता भिजायला घातले होते। स्वच्छ धुवून घेतले, जसे आपण धुवून वगैरे घेतो तसे धुवून घेतले होते आणि 7 वाजता भिजायला घातलेले। आता ही दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी हा नाश्ता करायला घेते, म्हणजे घावणे करायला घेतलेत। आता तुम्हाला मी फक्त ही पहिली टिप सांगितली। आता हे जे पाणी आहे या तांदळामधलं ते अजिबात टाकून द्यायचं नाही, ते ठेवायचं, आपल्याला ते वापरायचं आहे। तर हे बघा, या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे तांदूळ जे भिजवलेले आहेत ते घालून घेतले आणि एकदम बारीक असं स्मूथ जेवढं बॅटर करता येईल तेवढं बॅटर बारीक करायचं हे घावण्यांचं। हे बघा, मस्त दुधासारखं हे बॅटर तयार होतं आहे बघा, अशा प्रकारचं। आणि बघा आता घट्टसर आहे, आपल्याला पातळ करायचं आहे कारण आपण घावणे करतो। तर हे बघा अशा प्रकारे बारीक असलं पाहिजे, एकदम बारीक। आणि एकसारखं आहे ना मिक्सर चालू ठेवून आहे ना कुठलंही वाटण करायचं नाही, कारण ते सगळा तो जो इलेक्ट्रिक जो वास असतो त्या आपल्या पदार्थामध्ये उतरतो। तर मिक्सर कधी पण चालू बंद करतच वाटायचं। 20 सेकंद चालू ठेवला तर बंद करायचं, कारण ते गरमसुद्धा होतं बघा, त्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो त्याची चव बिघडते। आता तुम्हाला मी सांगितलं ते पाणी जे आहे आपण तांदळाचं ते फेकायचं नाही आहे, याच्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं, एकदम पूर्ण ॲड करायचं नाही। आणि असं चेक करायचं, आपल्याला जर पातळ असं पडेल असं, म्हणजे पळीमधून पातळ असं बॅटर पडेल असं आपल्याला तयार करायचं आहे। तर हे बघा, मी थोडं थोडं करून ना जवळजवळ 1 ग्लास भरून पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता तुम्हाला प्रमाण सांगायचं आहे त्यामुळे मी इथे सांगितलेलं आहे। तर आपल्या बघा घावण्याचं बॅटर मस्त तयार झालं आणि बघा छान पांढरं शुभ्र दिसते। रेशन तांदळाचं असलं तरी छान घावणे होतात। आणि जसं आपण कधी पण करायला घेतो बघा, रात्री भिजवलेले तांदूळ आणि सकाळी जर करायला घेतलं ना तर त्या घावण्यांचा आहे ना तांदळाला कच्चा वास यायला लागतो। तर तसं असं होणार नाही आहे, तुम्ही फक्त मी जे सांगितली पहिली टिप ती फॉलो करा आणि बनवा। हे बघा बॅटर तयार आहे, घावण्यांचं बॅटर आता तयार आहे। मी आता इथे चटणी करायला घेते। इथे अर्धी वाटी जे नारळ आहे ते मी कापून घेतलं, सगळं खोबरं छान, आणि याच्यामध्ये भाजलेले जे शेंगदाणे 1 मूठ घेतलेले आहे, थोडंसं कमी असतील, 2 मिरच्या आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतली। साहित्य सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी अगोदरच, आणि थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। थोडंसं पाणी घालून चांगली अशी चटणी मिक्सरला वाटून घ्यायची। मिक्सरमध्ये बघा छान बारीक करून घेतली ही चटणी आणि मस्त तयार झालेली आहे। या वाटीमध्ये काढून घेते आणि याच्यावरच मी फोडणी करणार आहे। सगळी चटणी भांड्याला लागली ती सुद्धा काढते आहे आणि साधी सिंपल जशी आपण फोडणी करतो याच्यावर तीच केलेली आहे। फक्त यामध्ये मी मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे। हलकं फोडणी घातल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मस्त अशी घावण्यासोबतची चटणी तयार आहे। चला, चटणी तर झाली, आता मी घावणे करायला घेते। इथे तवा ठेवला निर्लेपचा आणि फक्त टेम्परेचर चेक करण्यासाठी मी इथे बघितलं पाणी घालून तवा व्यवस्थित तापलेला आहे। घातलेलं पाणी कपड्याने पुसून घेतलं। आता या ब्रशने ना सगळीकडे यात निर्लेप तव्यावर चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। आणि तर हे बघा
दुसरी टिप आहे, तुम्हाला तवा चांगला तापून घ्यायचा आहे। तर हे बघा तवा व्यवस्थित मी इथे तापून घेतला आहे आणि व्यवस्थित पण तापलेला आहे। आता याच्यावर आहे ना कडेने बॅटर सोडायचं। आधी बॅटर चांगलं मिक्स करायचं, जर खाली बसलं असेल तर मी मिक्स करून घेतलं आणि कडेने सगळीकडे बघा बॅटर घावण्याचं मी सोडते आणि हे बघा सोडून झालेलं आहे। आता याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं, फक्त 1 मिनिट पूर्ण व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि चांगलं बंद असं झाकण ठेवायचं, वाफ गेली नाही पाहिजे त्यामधली। 1 मिनिट झाकण ठेवल्यानंतर हे बघा उघडूया आपण आणि फक्त कडेने बघा थोडंसं सुटलेलं तुम्हाला दिसत असेल, हलकं चमच्याने थोडंसं सोडवायचं। पहिला जरी घावणं तुम्ही घालायला घ्याल ना तर बरोबर होईल, अजिबात तुटणार नाही। हे बघा तुम्हाला मी दाखवते आणि जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर इथे मध्ये बघा मी थोडासा गॅप ठेवलेला, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की हा पहिलाच घावणं आहे। तर हे बघा बिहाइंड कॅमेरा काही चेंजेस केलेलं नाही। तर हे बघा आता मी सोडवलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवते। आणि घावणं कधी पण एकाच बाजूने शेकायचं असतं, दुसऱ्या बाजूने शेकत नाही। ते बघा मस्त असं मऊ झाला आहे बघा आपला घावणं पहिलाच। आता मी दुसरा घावणं सुद्धा तुम्हाला करून दाखवते। आता हे जे ब्रश आहे ना त्याला तेल जास्तीच असतं, तोच ब्रश फक्त मी तेलामध्ये न बुडवता असाच फिरवलेला आहे बघा। जास्त तेलही या घावण्याला लागत नाही आणि लावायचं पण नसतं। तर हे बघा आपण कडेने सेम तसंच बॅटर सोडायचं आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला सुरुवातीचे 3 करून दाखवते आणि 2 वाटी तांदळामध्ये किती घावणे होतात तुम्हीच पुढे बघाल बघा। आणि 1 किंवा 2च तुम्ही घावणे खाल्ले ना तरी चांगलं पोट भरेल, एवढे छान असे मोठे घावणे होतात। आता हे बघा झाकण ठेवूया परत आणि 1 मिनिटानंतर परत एकदा मी झाकण हे बघा उघडलं आहे आणि असंच कड्याने थोडंसं हलकं चमच्याने ना आपल्याला ते उलथणीने व्यवस्थित बघा सोडवून घ्यायचा आणि हे बघा मस्त पटकन निघतो, अजिबात चिटकत नाही आहे। आणि जसं तुम्हाला मी सांगितलं तांदळाचं जेव्हा आपण करायला घेतो तांदूळ भिजून तर त्याचा कच्चा वास येतो बघा घावणे करताना, असं माझ्याबरोबर झालेलं आहे। म्हणून मी तुम्हाला सांगते तसं अजिबात होणार नाही आहे। तुम्ही आदल्या दिवशी तांदूळ 7 वाजता भिजायला घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असंच वाटून घावणी करायला घ्या। बघा दुसरा सुद्धा घावणा आपला व्यवस्थित निघाला आहे। आणि हे बघा प्रत्येक वेळी बॅटर आहे ना चांगलं मिक्स करून तव्यावरती घालायचं। आता बघा मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आणि हा तिसरा घावणा मी घालून घेते। तिसरी टिप हीच आहे की जेव्हा तुम्ही झाकण उघडता 1 मिनिटानंतर, झाकण 1 मिनिटभर ठेवल्यानंतर तर गॅस आहे ना बारीक केलेला असतो ना तो मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर पुन्हा एकदा 1 मिनिट ठेवायचं आणि मग तो घावणा फक्त शेकायचा एका बाजूने आणि काढून घ्यायचा। चाळणीवर काढताना पहिला जो घावणा काढला तो बाजूला करायचा, मगच ठेवायचा, नाही तर चिटकतील। तर अशा प्रकारे मी सगळे घावणे करून घेते बघा, व्यवस्थित सुटसुटीत निघतात आणि छान मऊसूद हे घावणे झालेले आहेत। तर हे बघा असेच मी बाकीचे करून घेते। तर हे पहा आपले मस्त मऊसूद असे जाळीदार घावणे तयार आहेत आणि बघा किती छान नरम झाले, उचलतानाच समजत असेल, तुम्हाला दिसत असेल की हे बघा, आणि मला तरी समजते तुम्हाला दिसत असेल की किती छान मऊ झालेले आहेत आणि बघा मस्त जाळीदार सुद्धा दिसतायत। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा बघा करून, छानच होतील। तर हे बघा मस्त मऊ झालेले आहेत। आपण दुसरा एक घावणा आहे तो सुद्धा बघूया घेऊन हातावर। हे बघा छान झाले, अजिबात चिटकत नाही आहे जास्त प्रमाणात हे बघा। आणि दुसरा सुद्धा घावणा सेम तसाच आहे। सगळे घावणे छान मऊ झालेत, तुम्हाला मी दाखवण्यासाठी परत एकदा दुसरा दाखवलेला आहे उचलून। तर हे बघा मस्त झालेले आहेत घावणे आणि हे आपण बघा बिडाच्या तव्याशिवाय केलेले सगळे घावणे आहेत, निर्लेप तव्यावर केलेले आहेत। आता इथे तुम्हाला मी घावणे आणि चटणी टेस्टसुद्धा करून दाखवते। आता एका प्लेटमध्ये 2 घावणे मी ठेवून घेतले आणि चटणीसुद्धा सर्व केलेली आहे वाटीमध्ये। तर हे बघा मस्त मऊ असे घावणे झालेले आहेत, आपण टेस्ट करूया। खूप मस्त झाले आहेत, खरंच खूप छान झाले। चटणीसुद्धा अप्रतिम झालेली आहे।
रेसिपी चांगलीच झाली आहे, तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा हे घावणे. आणि तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. असे सोप्या आणि छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. आणि व्हिडिओ भरपूर शेअर देखील करा.